नमस्कार. गोत्र म्हणजे काय हे आज आपण इथे थोडक्यात समजून घेणार आहोत. गोत्र म्हणजेच गो म्हणजे इंद्रिय आणि त्र म्हणजे संरक्षण. आपल्या इंद्रियांचं संरक्षण म्हणजेच गोत्र. तसेच गोत्र म्हणजे ओळख. आपली ओळख गोत्राने समजली जाते. प्राचीन काळी गोत्र परंपरा 4 ऋषीमुनींच्या नावाने सुरू झाली. हे 4 ऋषीमुनी म्हणजेच अंगिरा, कश्यप, वशिष्ठ आणि भृगु या 4 ऋषीमुनींच्या नावाने ही गोत्र परंपरा सुरू झाली. कालांतराने यामध्ये अजून काही ऋषीमुनींची भर पडली. हे ऋषीमुनी म्हणजेच जमदग्नी, अत्री, विश्वामित्र आणि अगस्ती यांची याच्यात भर पडली. कालांतराने पुन्हा याच्यामध्ये काही ऋषीमुनींची भर पडली आणि हे सर्व ऋषीमुनी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. ही परंपरा तेव्हापासून सुरू झाली. ज्या ब्राह्मणांना आपलं गोत्र माहीत नाही त्या ब्राह्मणांना कश्यप या गोत्राचा उच्चार करावा लागतो. असं का? कारण कश्यप या ऋषीमुनींचे अनेक लग्न झाली होती, त्यामुळे त्यांना अनेक दाम्पत्य होते. म्हणून ज्याही लोकांना आपला गोत्र माहीत नाही त्यांना कश्यप या गोत्राचा उच्चार करावा लागतो. आजही आपण पूजेवर बसल्यानंतर ब्राह्मण आपल्याला विचारतात की तुमचं गोत्र काय. जर आपल्याला गोत्र माहीत नसेल तर ते आपल्याला कश्यप या ऋषीमुनीच्या कुळाशी निगडीत समजतात आणि कश्यप या गोत्राचा उच्चार करून पूजा संपन्न करतात. धन्यवाद.